गुजरातचा प्रसिद्ध असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे मेथी ढेबरा आज मी बनवलेला आहे। खायला अतिशय चविष्ट लागतो आणि मेथी आणि जे बाजरीच्या पिठाचं कॉम्बिनेशन आहे ना, त्यामुळे हा अप्रतिम लागतो। वरून असा खस्ता टेक्स्चर येतं त्याला आणि चवीला अतिशय भन्नाट लागतं। तुम्ही ह्याच्यासोबत कुठलीही चटणी, लोणचं आपण काहीही खाऊ शकतो। शिवाय चहासोबतही हा खूप छान लागतो खायला। मराठी जायका रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मेथी ढेबरा गुजराती नाश्ता पद्धतीचा नाश्त्याचा प्रकार आहे तो बनवून दाखवणार आहे। चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो आणि तसाच तो खायलाही पौष्टिक आहे। बाजरीच्या पिठाचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत। तर चला बनवूया। मेथी ढेबरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मेथी लागणार आहे। फक्त पानं घ्यायचे आहे मेथीचे। बाजरीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि 2 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी। त्यानंतर मी एक लसण आबडधोबड कुटून टाकला आहे। त्यानंतर मी इथे लाल तिखट, हळद आणि थोडी जिरे पावडर घेतली आहे। तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता। थोडंसं हिंग टाकलं आहे आणि तीळ असेल तर तीळ सुद्धा टाका, छान लागतात चवीला। वरून आपण त्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण पाण्याने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि रोजची जी आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे, कारण बाजरीचं पीठ आहे त्याला चिकटावा कमी असतो। आता याच्यावर तेल टाकून मी याला 5 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे, भिजत ठेवणार आहे। त्यानंतर आपण याची चपातीसारखं लाटायला घेऊ। सेम चपाती बनवतो तशाच प्रकारे आपल्याला याला लाटायचं आहे। तर असा चपातीला घेतो त्या प्रकारेच असा एक गोळा घेतलेला आहे। थोडासा छोटा आकार घेतला आहे कारण आपण पराठा टाईप याला बनवत असतो। तर याला हलक्या हाताने लाटायचं आहे, बाजरीच्या पिठामुळे ते तुटू शकतो। आता याला प्रॉपर चांगला शेप देण्यासाठी मी इथे एका प्लेटचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असाच हा पराठा चांगला भाजू शकता, पण यामुळे आपला ढेबरा आहे ना दिसायला छान दिसतो। त्यामुळे मी सगळे आधी ढेबरे अशा प्रकारे लाटून घेते आणि त्याला असा एक शेप देऊन ठेवते। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, चपातीपेक्षा थोडा जाड असला पाहिजे। तसाही तो जास्त पातळ होत नाही बाजरीच्या पिठामुळे। तर आता अशा प्रकारे मी सगळे ढेबरा लाटून घेतलेले आहेत आणि तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर त्याच्यावर आपल्याला तेल टाकून मस्त परतून घ्यायचे आहेत। तर तवा छान तापलेला आहे आपला। मेथी ढेबरा भाजण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तुपाचा सुद्धा वापर करू शकता। दोन्ही साईडने याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जेवढं आपण तेल जास्त लावतो त्यामुळे याची चव आणखी जास्त वाढते आणि थोडा क्रिस्पी होतो तो। त्यामुळे चांगलं तेल लावून जास्त हाय फ्लेमवर आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारेच मी बाकीचे ढेबरेसुद्धा भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आलेलं आहे याला। याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही कुठलीही चटणी, लोणचं किंवा आपण चहासोबतही याला खाऊ शकतो। खूप छान लागतं चवीला आणि लहान मुलांना स्पेशली हे असं काही खायला खूप आवडेल। मेथी आणि बाजरीच्या पिठाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे चव अतिशय जबरदस्त येते याला। एकदा नक्की बनवून बघा। मेथी ढेबरासोबत खाण्यासाठी मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे। खूप छान लागतं हे पण खायला। तुम्ही हवे असेल तर लोणच्यासोबतही खाऊ शकता। बाजरी ग्लुटन फ्री असते, शिवाय मेथी पौष्टिक असते। तर असा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आणि हा ग्लुटन फ्री असल्यामुळे वेट लॉससाठी पण मदत होते। मस्त खुसखुशीत असा मेथी ढेबरा बनतो। आपल्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा खायला नक्कीच आवडेल। अगदी खस्ता टेक्स्चर येतं। नक्की बनवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।